नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या सत्ता नाट्यामध्ये रोज नवा अंक लिहिला जातोय आणि आता यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. भावनास्त्र त्यांनी पहिल्यांदा चालवलं, पण त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मला सत्तेचा मोह नाही म्हणून मी वर्षा निवासस्थान सोडून मातोश्रीवर आलो. मला वाटलं सीएम पदाची खुर्ची हलकी आहे, मात्र ते मानेचं दुखणं होतं. शस्त्रक्रियेबाबत पंतप्रधानांनी विचारणा केली असंही ते म्हणाले. मी बरा होऊ नये म्हणून काहींचे देव पाण्यात होते. कुटुंब प्रमुखाला धोका दिला गेला याचं वाईट वाटतं असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मेलो तरी सेना सोडणार नाही म्हणणारे पळाले. सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा कोरोना आला. कोरोनामुळे डोळ्यात पाणी ते अश्रू नाही. मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडली नाही असं म्हणत त्यांनी संघर्षाची तयारी ठेवलेली आहे. आणि एक प्रकारे असं वाटत होतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडून मातोश्रीवर ते गेले, याचा अर्थ ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील असा कयास बांधला होता. पण आज त्यांनी केलेल्या वक्तव्यामधून हे स्पष्टपणे दिसतंय की त्यांनी मोह सोडला पण जिद्द सोडली नाही. याचा अर्थ ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना ऑनलाईन संबोधित करताना बंडखोरांवर जोरदार असा निशाणा साधला आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे शिवसेनेसोबत गद्दारी करण्यात आली त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी बंडखोरांना सुनावलंय. मला वाटलं सीएम पदाची खुर्ची हलती आहे पण माझी ते मानेचं दुखणं होतं असं म्हणत त्यांनी एक प्रकारे पलटवार केलेला आहे बंडखोरांवरती. आणि ज्या प्रकारचं हे सगळं राजकारण गेल्या काही दिवसांमध्ये होतं, या सगळ्या राजकारणामध्ये दररोज शिवसेनेला धक्का बसतोय. कारण शिवसेनेच्या गोटातला एक आमदार रोज शिंदे गटाला जाऊन मिळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोरच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, 2 दिवसापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री समोर आले तेव्हा त्यांनी भावनास्त्र डागलेलं होतं, पण आज त्यांनी आक्रमक भूमिका घेत धनुष्यबाण डागलेला आहे, धनुष्यबाण सोडलाय. टीकेचा असंच म्हणावं लागेल, आक्रमक भूमिका घेतलेली दिसतेय. विलास, तुमचा आवाज नीट ऐकू आला नाही. प्रश्न पुन्हा एकदा विचारा. उदय, 2 दिवसापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री बोलले, संबोधित केलं महाराष्ट्राला, तेव्हा त्यांनी भावनास्त्र डागलेलं होतं, पण आज मात्र त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली दिसतेय आणि थेट बंडखोरांना आता त्यांनी चॅलेंज केलंय. विलास, आपण पाहिलं की शिवसेना भवनामध्ये शिवसेनेची महत्वाची बैठक जी आहे ती संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी अतिशय भावनिक असं साथ घालत भाषण केलेली आहे. राज्यभरातल्या शिवसेना संपर्क प्रमुखांना आणि तसंच जिल्हा प्रमुखांना एक भावनिक साथ घातलेली आहे. जे सोडून गेलेले आहेत त्यांच्याशिवाय आता आपल्याला उभं राहायचं आहे आणि त्यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याचा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे. पुन्हा एकदा शिवसेना उभी करू असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. कोविडचं विचित्र आव्हान होतं आणि त्यावरती मात करून आपण आपल्या महाराष्ट्राला, ज्याला आपण कुटुंब मानतो, त्या कुटुंबाला आपण इथे कसरी मानलेलं आहे. आणि आपण इथे थोड्या वेळात पाहतो की शिवसेनेची बैठक जी आहे ती संपत आलेली आहे. थोड्याच वेळात शिवसेनेचे नेते आणि जिल्हा प्रमुख शिवसेना भवनाच्या बाहेर पडणार आहेत. तर शिवसेनेची ही महत्वाची बैठक संपलेली आहे आणि या बैठकीला शिवसेनेच्या अनेक जिल्हा प्रमुखांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक साथ घातलेली आहे. जे सोडून गेले त्यांच्याशिवाय आता शिवसेना पुन्हा नव्यानं उभी करण्याचं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे आणि ते आव्हान त्यांनी स्वीकारलेलं आहे. बंडखोरांना आज त्यांनी आक्रमक भाषेमध्ये उत्तर दिलेलं आहे. ठाकरे आणि शिवसेना हे नाव सोडून जगून दाखवा असं थेट आव्हान, चॅलेंज त्यांनी बंडखोरांना दिलेलं आहे. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे यांच्यातला हा जो राजकीय संघर्ष आहे तो संघर्ष आता अतिशय टोकाला पोहोचलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेव्हा संबोधित केलं तेव्हा शिवसेना ही माझ्याहून जास्त लाडकं त्यांचं अपत्य आहे. माझ्याहून जास्त लाडकं अपत्य ही शिवसेना आहे आणि ती चालवलं मी नालायक असेल तर बाळासाहेबांचा मुलगा हे नातं माझं बाजूला ठेवा आणि केवळ शिवसेना पुढे कशी जाईल याचा विचार करा आणि तुम्ही निर्णय घ्या. शिवसेना ही माझ्याहून जास्त लाडकं त्यांचं अपत्य आहे. माझ्याहून जास्त लाडकं अपत्य ही शिवसेना आहे आणि ती चालवलं मी नालायक असेल तर बाळासाहेबांचा मुलगा हे नातं माझं बाजूला ठेवा आणि केवळ शिवसेना पुढे कशी जाईल याचा विचार करा आणि तुम्ही निर्णय घ्या. तर आणखीन एक प्रश्न पडलेला आहे. बंडखोर नेते शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे सध्या कुठे गेले हा सवाल निर्माण झालाय. कारण गेल्या 2 तासांपूर्वी गुवाहाटीमधल्या हॉटेलमधून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे अजून परतलेले नाही आहेत आणि त्यामुळे शिंदेंनी गुवाहाटीमध्ये असल्याचा दावा केलेला आहे. न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी हा दावा केला होता. शिंदे खरंच गुवाहाटीमध्ये आहेत का हा सवाल निर्माण झालाय की सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं काही खलबतं करण्यासाठी किंवा महत्त्वाच्या बैठकांसाठी शिंदे हे कुठे गेलेले आहेत का असा सवालही या निमित्तानं निर्माण झालेला आहे. दरम्यान तिकडे लांडे हे आता गुवाहाटीमध्ये दाखल झालेले आहेत पण त्यांच्या स्वागताला शिंदे मात्र गैरहजर होते कारण ते हॉटेलच्या बाहेर गेलेले होते असं कळतंय. एकनाथ शिंदेंचा हा सगळा गट सध्या हॉटेलमध्ये ठाण मांडून आहे आणि त्या गटाला दररोज एक आमदार जो शिवसेनेच्या सोबत होता तो शिवसेनेसोबत असलेला आमदार आता एकनाथ शिंदेंच्या गटाला जाऊन मिळतोय आणि शिवसेनेला रोज नवा धक्का बसतोय. न्यूज 18 लोकमतनं एकनाथ शिंदेंशी संपर्क साधला असता ते नेमकं काय म्हणाले पाहू. एकनाथ शिंदेजी नमस्कार. आत्ता असं कळतंय किंवा असे तर्कवितर्क लावले जात आहेत की आपण दिल्लीच्या दिशेने किंवा मुंबईच्या दिशेने जाताय. नेमके आपण आहात कुठे? अरे मी जिथे आहे तिथेच आहे, जिथे होतो तिथेच आहे. साहेब काही बातमी पसरलेली आहे उदय जाधव आहे गुवाहाटीमध्ये. साहेब बातमी पसरली आहे की तुम्ही हॉटेलच्या बाहेर पडलेले आहात आणि मुंबईला निघालेले आहात अरे म्हणून. बाबा बातमी खरी आहे का खोटी आहे ती तपासून घ्या. Yes, मी sir, जिथे होतो तिथेच आहे. ओके त्यासाठी साहेब तुमच्याशी संपर्क केला. तुम्ही आता हॉटेलवरच आहात गुवाहाटीमध्ये. हो हो तिथेच आहे. मुंबईला येण्याचं तुमचं काही नियोजन आहे का साहेब? तू यायचं असेल तेव्हा सांगतो तुम्हाला. येस सर. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर एकनाथ शिंदे होते, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान या सगळ्याचे अपडेट्स घेण्यासाठी आपण थेट गुवाहाटीला जाऊया. आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत लक्ष्मण घाटोळ. लक्ष्मण, काय नेमका अंदाज आहे, कुठे गेलेत एकनाथ शिंदे आणि आता ते परतलेले आहेत का, आताचे अपडेट्स काय? विलास, गेले 2 तास झालेले आहे. एकनाथ शिंदे जे आहे ते या हॉटेलमध्ये नाही. मी पुन्हा एकदा हॉटेल रेडिसन ब्लूची ही दृश्य आपल्याला दाखवतो. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. आतमध्ये जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाते. मात्र जे MLA येतात किंवा जे आमदार येतात, जे मंत्री या ठिकाणी येतात, त्यांच्या वाहनांना थेट आतमध्ये सोडलं जातं. अशा प्रकारची सगळी व्यवस्था या हॉटेलच्या बाहेर आहे. ज्या ठिकाणी शिवसेनेचे सगळे बंडखोर आमदार आहे, ज्यामध्ये 38 आमदारांची संख्या शिवसेनेच्या झालेली आहे तर 9 अपक्ष बंडखोर आमदार याच हॉटेलमध्ये आहे. मात्र एकनाथ शिंदे गेल्या 2 तासांपासून या सगळ्या आपल्या बंडखोर आमदारांना, सहकाऱ्यांना सोडून हॉटेलच्या बाहेर पडलेला आहे. मात्र हे हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर नेमके कुठे गेले हे मात्र कुणालाही समजू शकलं नाही. सुरुवातीला एकनाथ शिंदे हे कामाख्या मंदिरात गेल्याचं सांगितलं गेलं, त्यानंतर ते विमानतळावर गेलं असं सांगण्यात आलं. मात्र गेल्या 2 तासांपासून हे एकनाथ शिंदे जेव्हापासून हॉटेलमधून बाहेर पडलेले आहेत त्यानंतर ना कामाख्या माता मंदिरामध्ये पोहोचलेले ना विमानतळावर पोहोचलेले आहे. विमानतळाचं अंतर जर बघितलं तर अवघं 20 मिनिटाचं अंतर आहे आणि कामाख्या टेम्पलचं अंतर देखील अर्धा तासाचं आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी एकनाथ शिंदे पोहोचलेले नाही. त्यामुळे गेल्या 2 तासांपासून हॉटेलमधून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे नेमके कुठे आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या आपण दृश्यांमध्ये बघू शकतो. या सगळ्या हॉटेलच्या परिसरातली ही सगळी दृश्य, ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदी, तपासणी या ठिकाणी
ठिकाणी सुरू आहे. येणाऱ्या प्रत्येक वाहनाची गाडीची तपासणी केली जाते आणि त्यानंतरच आतमध्ये सोडलं जाते. असं असलं तरी देखील एकनाथ शिंदे जे आहेत त्यांची प्रतीक्षा मात्र हॉटेलमध्ये कायम आहे. सूत्रांकडनं जी माहिती मिळते गेल्या 2 तासांपासून एकनाथ शिंदे आतमध्ये नाहीये. एकनाथ शिंदे नेमके कुणाशी संपर्क करायला गेले. खरं तर भारतीय जनता पार्टी या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये त्यांच्या पाठीशी आहे असं बोललं जात होतं. त्यामुळे कदाचित पुढे येऊन हे नेते एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी या ठिकाणी येऊ शकत नाही, कारण माध्यमांचा मोठा गराडा जो आहे तो या हॉटेलच्या परिसरामध्ये आहे आणि त्याच माध्यमांच्या गराड्यातून वाचून एकनाथ शिंदे बाहेर गेले आणि कदाचित गुवाहाटीमध्ये कुठल्या तरी एका निर्जनस्थळी ते भाजपच्या काही नेत्यांना भेटायला गेले का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो. असा देखील संशय जो आहे तो या निमित्ताने उपस्थित केला जातोय, कारण ज्या ज्या लोकांना त्यांना भेटायचं होतं त्या सगळ्या लोकांना ते हॉटेलमध्ये भेटत होते. मात्र असं कोण होतं की त्यांना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे यांना बाहेर जावं लागलं. त्यांच्याकडनं सांगितलं गेलं सुरुवातीला की काही ओळखीचे परिचयाचे लोक आहेत त्यांना भेटण्यासाठी आपण जातोय. मात्र अशा सगळ्या घडामोडी या ठिकाणी सुरू असताना असं कोण आहे की त्यांना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे यांना हॉटेल सोडून बाहेर जावं लागलं होतं. ज्या वेळेला एकनाथ शिंदे हॉटेल सोडून बाहेर गेले त्यावेळेला 2 गाड्या आणि 5 ते 6 पोलिसांच्या गाड्या आणि किमान 30 ते 40 पोलीस घेऊन एकनाथ शिंदेचा ताफा जो आहे तो याच दिशेने गेला. ही समोरची दृश्य, समोर हा महामार्ग आहे, याच महामार्गावरून एकनाथ शिंदेचा ताफा जो आहे तो डाव्या बाजूला गेला. मात्र हा ताफा ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी कुठपर्यंत पोहोचला हे कुणालाही समजू शकलं नाही. सुरुवातीला कामाख्या टेम्पलच्या परिसरामध्ये एकनाथ शिंदे गेले असावे असा संशय व्यक्त केला जात होता. विमानतळाकडे गेले असंही बोललं जात होतं, मात्र त्याही ठिकाणी गेलेले नाही. मात्र एकनाथ शिंदे जेव्हापासून विमानतळाच्या बाहेर पडलेले आहे तेव्हापासून असा मोठा बंदोबस्त जो आहे तो पुन्हा एकदा हॉटेलच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे नेमके कुठे गेले हे समजू शकलेले नाही. मात्र सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्यानुसार एकनाथ शिंदे कदाचित भाजपच्या कुठल्या तरी मोठ्या नेत्याला भेटण्यासाठी त्याच्यासोबत खलबतं करण्यासाठी ते हॉटेलच्या बाहेर गेलेले आहे. या त्यांच्यासोबत असलेल्या काही आमदारांना देखील ती बाब कळू नये म्हणून एकनाथ शिंदेंना हॉटेलच्या बाहेर जाऊन त्यांना भेटावं लागतंय का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. विशाल, विलास. किंवा असं असू शकतं की भाजपचा नेता जर हॉटेलमध्ये आला तर ते सगळं काही हे सुरू आहे सत्ता नाट्य, त्याच्या मागे भाजपचा हात आहे याची हे उघडकीस येऊ शकतं. त्यामुळे ही काळजी घेतली जाते का? या गुप्त भेटी जर झालेल्या असतील तर त्याच्या संदर्भातली ही काळजी असू शकते का? अगदी खरं आहे. मी यापूर्वी देखील म्हणालो की आपलं ज्या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणामागे नेमकं कोण आहे आणि पुढं नेमके काय काय गणितं आखली जाणार आहे याचं बिंग फुटू नये, याची माहिती माध्यमांद्वारे कुणाला समजू नये म्हणून कदाचित एकनाथ शिंदेंना स्वतःला हॉटेलच्या बाहेर जाऊन त्या नेत्यांना भेटावं लागतंय. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तिन्ही गेटवरील माध्यमांचा मोठा गराडा आहे. प्रत्येक वाहनामध्ये जाणाऱ्या माणसांना माध्यमांचे कॅमेरे टिपत आहेत. त्यामुळे या सगळ्या माध्यमांच्या कॅमेऱ्यापासून दूर जाऊन एकनाथ शिंदे स्वतः हॉटेलच्या बाहेर पडले आणि ते या ठिकाणी कुणाला तरी भेटायला गेलेलं आहे. आणि हे भेटणं नेमकं कार्यकर्त्यांचं असावं, नातलगांचं असावं. असं असलं तरी एकनाथ शिंदे नातलगांना भेटण्यासाठी बाहेर जाणार नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं सांगितलं जातं ओळखीच्या लोकांना भेटण्यासाठी ते गेले जात आहे. काही कार्यकर्ते सांगताय मंदिरात गेलेले आहे, काही कार्यकर्ते सांगतायत ते विमानतळावरती गेलाय. प्रचंड लपवालपीमध्ये एकनाथ शिंदे बाहेर पडलेले आहे. मात्र एकनाथ शिंदे आता कुणाच्या संपर्कात आहे, कुणाला ते भेटताय, नेमकी काय गणितं आखली जातात ही सगळी मी तुम्हाला थांबवतो. उदयनराजे भोसले बोलतात, आपण थेट जातोय. म्हणजे माझे समजा एखादा माझा एक विरोधक असेल, मी माझ्या लोकांना सांगू की तुम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर एकजूटपणे येऊन तुम्ही काम करा. ते माझ्याकडे पण पाठ फिरवणार, संबंधित माझे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याकडे पण पाठ फिरवणार आणि मग कालांतराने ते दुसऱ्या दिशेने त्यांची वाटचाल चालू होणार. हे असं होत असताना जर शेवटी प्रत्येक पक्षाचे जे काय त्यांच्या पक्षाचा जरी प्रश्न असला, पण एक तिरस्ता म्हणून मला वाटतं की आज ज्या वेळेस तुम्ही जे लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना त्यांना विचारात घेत नाही आणि जेव्हा ते एकत्र येतात मग काय वरतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून बंडखोरी केली, हे केली, ते केली, ही झाली कशामुळं? त्यांना विचारात घेतलं असतं ते गठबंधन झालं नसतं, ही बंडखोरी देखील झाली नसती. त्यामुळे हे अनैसर्गिक हे गठबंधन आहे आणि ते तुटणार होतं आज ना उद्या. थोडा उशीर झाला सर. एक आणि या महाराष्ट्रातले एक लक्षात घ्या, या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. ह्या महाराष्ट्रातले सर्व जो समाज आहे, प्रत्येक एकूण एक जो व्यक्ती ह्या महाराष्ट्रात जातो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा
वारस आहे. आणि ह्या नात्याने त्या काळात सुद्धा ज्यावेळेस परकीय आक्रमण झालं त्यावेळेस कुठल्या धमक्याला किंवा आक्रमणाला कोणी भीक घातली नाही किंवा घाबरले नाही. आणि जर आज कोणतरी फुटकळ जे नेहमी बेताल वक्तव्य करतात जर धमकीची जर भाषा देत असतील तर मला वाटतं शिवाजी महाराजांच्या विचाराचे वारसा सांगणारे संपूर्ण महाराष्ट्राचा हा समाज कदापि घाबरणार नाही, भीक घालणार नाही. किंबहुना असं मी म्हणेन की जे कोण धमकी देत आहे त्यांना त्यांची ह्या संपूर्ण महाराष्ट्रातले एकूण एक जो नागरिक आहे तो त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही. वो उनका वो जो उन्होंने सोचा है वो उन्होंने करेंगे. एक लक्षात घ्या कोणाचं तरी नाव घेऊन मला कोणाला तरी मोठं करायचं नाही आणि माझ्या तोंडातली चव मला काय घालवायची नाही. बेताल वक्तव्य करणारे कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे. कशाला माझ्या नावावर क्या स्ट्रैटेजी रहने वाली सर मीटिंग में क्या कुछ उद्धव ठाकरे ने नंबर्स उनके पास में नहीं है. हिंदी में थोड़ा बूम डाउन कर लो, सबका बूम दिख रहा है. आजारी असताना विरोधकांनी डाव रचला असा आरोप हाथ लग गया. एक लक्षात घ्या सर, एक बार हिंदी में बता दीजिए. नेशनल मीडिया भी सर, नेशनल मीडिया भी दिल्ली से आया है सर. वो बोलेंगे हमको भी बोलेंगे हमको भी सर बता. अरे मैं बता रहा हूँ बताएंगे ना, बोलेंगे आराम से सब बोलेंगे. अभी दोनों भाषे में एक साथ बात कर. ठीक है. काय म्हणा एक लक्षात आजारपण कोणाच्या नशिबाला येऊ नये. पण शेवटी असं आहे ना, समजा आता मी आजारी आहे किंवा काही त्यामुळे ती वाट कोणी आजारी किंवा कोणाचं वाईट व्हावं म्हणून कोणी वाट बघून तो त्या क्षणाची कोण वाट बघत नाही आणि हे होत राहतं. आता काय म्हणजे लवकरात लवकर जे कोण आजारी असतील ते बरे व्हावे ते माझी सदिच्छा आहे त्यांना. सर सामने देखिए, सर सामने सर मुख्यमंत्री बाबा एक मिनट मराठी में तो हम लोग भी तुषार भाई अभी हिंदी में करने दीजिए ना. सर ये देखिए जी ये जो आपने जो प्रश्न पूछा है गवर्नर के पास कब जाएंगे, पार्टी के जो सीनियर लीडर्स हैं वो तय करेंगे. एक तो निश्चित है जी ये सरकार तो गिरने वाली है, गिर गई है जी. अभी नंबर आखिर कैसा होता है कि ये नंबर गेम है जी और नंबर किसके पास है वही रूलिंग पार्टी में रहेगा ना जी. शिंदे के पास नंबर नहीं है सर, अपने विधायकों के पास अभी तक नंबर्स नहीं है, इसीलिए आप लोग वेट एंड वॉच कर रहे हैं. नहीं धमकी बिमकी से कोई डरने वाला नहीं है. और अगर कोई धमकी दे रहा तो उन्होंने मेरे पास उनको बोलो आने को, मैं देख लेता. सर आपने लेटर लिखा है राज्यपाल को. सर राज्यपाल को लेटर लिखा है सर, उसमें क्या बात करनी है. तर खासदार उदयनराजे भोसले यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की हे सरकार जे बनलेलं होतं ते अनैसर्गिक अशा आघाडीतून बनलेलं होतं आणि ते कधी ना कधी कोसळणार होतं. उलट थोडा उशीर झाला. हे अनैसर्गिक अशी आघाडी तुटणारच होती असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आणि त्याचबरोबर संजय राऊत यांचं नाव न घेता प्रत्यक्षपणे त्यांच्यावर हल्ला चढवलाय. धमक्या देणाऱ्यांनी धमक्या देऊ नयेत, त्याला आम्ही भीक घालत नाही असं म्हणत त्यांनी आव्हान दिले. बंडखोर शिवसेना मंत्र्यांचं मंत्रिपद काढून घ्या अशी आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून मागणी करण्यात येते. मंत्रिपदावरून लवकरात लवकर पायउतार करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मागणी केलेली आहे. त्यामुळे शिवसेनेचे जे मंत्री सध्या बंडखोरी करून गुवाहाटीला गेलेले आहेत त्यांचं मंत्रिपद काढण्याची मागणी केली जाते. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विनोद, काय म्हणणं आहे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं?
राज्यामधील महाविकास आघाडी सरकारमध्ये जे संकट निर्माण झालं आहे त्यावर बंडखोर आमदारांना आणि खास करून त्या ठिकाणी जे मंत्री आहेत त्यांचा पायउतार करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षांनी माननीय मुख्यमंत्री यांना केली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ही रोष व्यक्त केला जात आहेत की संबंधित जे बंडखोर आमदार आहेत, जे बंडखोर मंत्री आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करा, जे मंत्री आहेत त्यांना पायउतार करा, मंत्रिपदापासून तत्काळ त्यांना हटवा अशी मागणी केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। त्यामुळे जे राज्यातलं राजकीय संकट आहे ते दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे आणि जे बंडखोर आहेत त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न करावं असंही या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे। जे बंडखोर आमदार गुवाहाटीमध्ये थांबले आहेत त्या आणि त्याचबरोबर ते मंत्री काही त्यामध्ये समावेश आहे त्या मंत्र्यांनाही पायउतार करण्यात यावं अशी मागणी थेट एनसीपी आणि काँग्रेसकडून केली जात आहे। त्यामुळे आता हे बघणं गरजेचं ठरणार आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय नेमकं निर्णय घेते, आपल्या मंत्र्यांविषयी काय नेमकं निर्णय घेते। परंतु एकंदरीत ही महाविकास आघाडीचं सरकार आहे तर या सरकारमध्ये हे जे मंत्री आहेत, बंडखोर आमदार आणि बंडखोर मंत्री आहेत त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे। तर त्यामुळे शिवसेना मात्र कारवाई करण्याच्या तयारीत आहे। काही क्षणांमध्येच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे येणार आहेत आणि जे 12पेक्षा जास्त आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती त्यावर काय निकाल देतं हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। परंतु त्याआधी गेल्या 2 ते 3 तासापेक्षा जास्तचा काळ लोटला आहे। शिवसेनेचे जे खासदार आहेत ते विधान भवनमध्ये थांबले आहेत आणि काही क्षणामध्येच नरहरी झिरवळ हे या ठिकाणी पोहोचणार आहे। परंतु त्याआधी काँग्रेस आणि एनसीपीने मोठ्या प्रमाणात मागणी केली आहे की जे बंडखोर मंत्री आहेत त्यांच्यावर तत्काळ कारवाई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केली पाहिजेत अशी मोठ्या प्रमाणात मागणी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। धन्यवाद विनोद, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा या घडीची सगळ्यात मोठी बातमी आणखीन एक ती म्हणजे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे आता गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत। आमदार दिलीप लांडे मातोश्रीचे अतिशय जवळचे मानले जात होते। कालपर्यंत ते शिवसेनेच्या सोबत होते, मातोश्रीच्या सोबत होते, पण आता गुवाहाटीमध्ये ते दाखल झालेले आहेत आणि सेनेच्या बैठकीला काल हजर असलेला आमदार आज गुवाहाटीमध्ये दाखल होऊन एकनाथ शिंदेंच्या गटाला सामील झालेला आहे। याचा अर्थ शिवसेनेच्या संपूर्ण आमदारांवरची जी पकड आहे शिवसेनेची ती आता ढिली झाली असं म्हणावं लागेल, कारण शिवसेनेच्या सोबत असणारे आमदार सुद्धा त्यांच्या जवळून निष्ठून हे आता त्या गटात जात आहेत आणि बघा तिथं पोहोचल्यानंतर त्यांचा आनंद ते कसा व्यक्त करतायत। सगळा गट आनंदित होतोय। एक आमदार आपल्यासोबत जोडले गेल्यानंतर अर्थ स्पष्ट आहे की अजूनही काही लोक हे जे आता शिवसेनेला वाटतंय आपल्यासोबत आहेत कदाचित ते पुन्हा त्या गटात जाऊ शकतात। आणि जी बॉडी लँग्वेज या सगळ्या आमदारांची, बंडखोर आमदारांची बघितली तर असं लक्षात येतंय की या सगळ्यांनी ठरवून हे सगळं केलेलं आहे। सगळ्यांच्या मनातली खतखत एक आहे, सगळ्यांचा उद्देश एक आहे आणि त्याच उद्देशाने सगळे एकत्र येत आहेत। एकमेकांची गळाभेट घेणं, एकमेकांचं स्वागत करणं या सगळ्यातनं त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून दिसतंय की या सगळ्यांचा हेतू एक आहे आणि सगळ्यांनी हे ठरवून केलं। तर या सगळ्या अभूतपूर्व अशा बंडाच्या नंतर शिवसेनेच्या समोर एक प्रश्न पडलेला आहे। शिवसेना नेमकी कोणाची? वादाचा फटका सेनेला बसण्याची शक्यता आहे, कारण राजकीय वाद शिवसेनेला महागात पडणार आहे का? ठाकरे शिंदे वादाचा शिवसेनेला फटका बसणार आहे का? वादामुळे शिवसेनेचं नुकसान होणार आहे का? धनुष्यबाणावर आता गदा येऊ शकते का? निवडणूक आयोग या संदर्भात काही कारवाई करू शकतं का? या संदर्भात ज्येष्ठ कायदे तज्ञांचं मत सुद्धा घेतलं जात आहे। निवडणूक आयोग हे निवडणूक चिन्ह गोठवू शकतं असंही कळतंय। शिंदे ठाकरे वादावर श्रीहरी अणे यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना हा जो दावा दोन्ही बाजूंनी केलेला जातोय या सगळ्यामध्ये धनुष्यबाणाची कसोटी लागलेली आहे। इलेक्शन कमिशन तो सिम्बॉल फ्रीज करतो। धनुष्यबाण हा सिम्बॉल पुढल्या भांडणात जर ठाकरे वर्सेस एकनाथजी असं भांडण निर्माण झालं आणि दोघंही म्हणाले आम्ही अधिकृत शिवसेना, तर इलेक्शन कमिशन 99% म्हणेल हा वाद तुम्ही घालत बसा, कुठे घालायचा आहे तो, हा सिम्बॉल फ्रीज झाला, 2 वेगळे सिम्बॉल्स घ्या आणि लढा आणि स्वतःचं काय करायचं ते करा। एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि त्या बंडामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात आमदारांची फौज आपल्या सोबत घेतली असली तरी एकनाथ शिंदेंच्या समोर अडथळ्यांची मोठी शर्यत असणार आहे। सत्तांतर नाट्य आणखी लांबण्याची शक्यता आहे। राजकीय संघर्ष कोर्टात जाण्याची शक्यता आहे। कायद्याची लढाई अधिक लांबणार आहे।
ठाकरे शिंदे संघर्ष एक नवं वळण घेऊ शकतो, कारण दोन्ही बाजूनी एकमेकांवर डाव प्रतिडाव टाकला जातोय. कायदेशीर सगळ्या बाबी तरतुदींचा वापर केला जातोय आणि त्या दृष्टीनं एकमेकांना मात देण्याचा प्रयत्न केला जातोय. याच दरम्यान शिंदे आणि ठाकरेंमधला हा राजकीय संघर्ष आता कोर्टाच्या दारात जाण्याची शक्यता आहे. ॲडव्होकेट सुधाकर आवड आहे, ते घटनाचे अभ्यासक आहेत. सर, मला सांगा आता काय दिसतंय पुढे चित्र? आता जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे, या अभूतपूर्व राजकीय अस्थिर परिस्थितीमध्ये दोन पर्याय कायदेशीररित्या समोर येतात. घटनात्मकदृष्ट्या माननीय मुख्यमंत्री राज्यघटनेच्या कलम 174(2) व कलम 163 अन्वये राज्यपालांना विधानसभा विसर्जित करण्याचा सल्ला देऊ शकतात. पण राज्यपाल फेटाळून राहणार उघड जर का अशा प्रकारे राज्यपालांनी हा सल्ला मांडला नाही किंवा धुडकावला तर त्याविरुद्ध पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात आणि पर्यायाने सर्वोच्च न्यायालयात जाता येऊ शकते. म्हणजे थोडक्यात जर का मुख्यमंत्र्याचा सल्ला राज्यपालांनी मांडला नाही तर ही प्रक्रिया ही न्यायालयात जाईल. एवढंच नव्हे तर राज्यपालांनी सल्ला मांडला आणि जर का राज्यपालांनी मांडलेला सल्ला त्याप्रमाणे विधानसभा विसर्जित झाली तरीसुद्धा हे प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयात जाऊ शकतं. किती दिवस हा सत्ता संघर्ष चालेल? हा सत्ता संघर्ष चालण्याची दोनच कारणं शोधता येतील. एक, पर्याय नंबर 1 विधानसभा विसर्जित करणे. पर्याय नंबर 2, या पर्याय नंबर 2 मध्ये जर का आता माननीय मुख्यमंत्र्यांनी असं ठरवलं की मला विधानसभेमध्ये माझं बहुमत सिद्ध करायचं आहे तर ते आपलं बहुमत तिथे सिद्ध करू शकतात. मग त्यासाठी पुन्हा मुद्दा उपस्थित होतो की आता जे 36 किंवा 37 आमदार माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहेत त्यांचं काय होणार. आणि तसंच काल परवाच शिवसेनेनं जो अर्ज माननीय उपाध्यक्षांच्याकडे दिलेला आहे, आता माननीय उपाध्यक्ष राज्यघटनेच्या अनुच्छेद 187 प्रमाणे अध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत. जर का ते अध्यक्ष म्हणून कार्य करणार असतील तर त्या बाबतीत असा प्रश्न उपस्थित होतो की ते त्या 12 लोकांचा जो अपात्रतेचा अर्ज आहे तो आधी मान्य करतात की आधी या 36-37 लोकांना त्यांचा वेगळा गट म्हणून मान्यता देतात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. विधानसभा असो की रस्त्यावरची लढाई असो, लढाई कुठेही होऊ दे, आम्ही जिंकणार असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय आणि एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलंय. महाविकास आघाडी मजबूत असून आणखी 2.5 वर्ष पूर्ण करू असा दावाही त्यांनी केलाय. यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीनं आणि बाळासाहेब ठाकरे बरं का यांचं मी नाव घेऊन सांगतो, त्यांच्या स्मृतीला मी वंदन करून सांगतो. हम हार मानने वाले नहीं, हम जीतेंगे. फ्लोर ऑफ द हाउस पर जीतेंगे. अगर लड़ाई सड़क पर हो गई तो वहां भी जीतेंगे. जिसको हमारा सामना करना है मुंबई में आ सकते हैं. बहुत ही गलत कदम उठाया है लोगों ने, उनको हमने मौका भी दिया वापस आने का. अब मुझे लगता है टाइम निकल चुका है. अभी हम ऊपर बैठे थे, माननीय शरद पवार जी से अनिल देसाई जी थे, गृह मंत्री वळसे पाटिल साहब थे, वहाँ मुख्यमंत्री जी का भी बातचीत हो गई. लेकिन पूरी तैयारी है. आप आइए, अब हमारा चॅलेंज, आप आइए. याच बिल्डिंगमधून महायुतीची घोषणा झाली, याच युतीमधून महायुतीचं एक बंधन बांधण्यात आलं आणि याच बिल्डिंगमधून मी तुम्हाला सांगतोय महाविकास आघाडी मजबूत आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार पुढलं 2.5 वर्ष राहिलेलं पूर्ण करेल आणि पुन्हा सत्तेत येईल.
महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार यांनी आता रणनीती ठरवली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना कालच्या बैठकीत शरद पवार यांनी काही सूचना केल्या. सभागृहात शिवसेनेच्या आमदारांचं सभासदत्व हे रद्द झाल्यावर फ्लोअर टेस्टच्या संख्याबळाचं गणित बदलणार आहे. हे गणित सतत बदलत ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जाणार आहे. एकनाथ शिंदे यांचं विधानसभा सदस्यत्व हे रद्द झालं तर राजकीय चित्र पलटवलं जाऊ शकतं अशी रणनीती आहे आणि त्याच रणनीतीच्या अनुषंगानं आता ही सगळी पावलं उचलली जात आहेत. तर तिकडे आता ही सगळी राजकीय लढाई, हा सत्तेचा सगळा संघर्ष कोर्टात जातोय. कारण एकनाथ शिंदे गटानं आता कोर्टात धाव घेतली आहे. वेळकाढूपणाला छेद देण्याकरता त्याने कोर्टात धाव घेतली आहे. विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ वेळकाढूपणा करतील याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेत 2/3 आमदार आपल्या सोबत असल्यानं गटनेता शिंदे गटाचाच होणार असा दावा केला. सरकार स्थापनेकरता हालचालींना वेग आलाय. शिंदे गटाला हायकोर्टाकडून कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी शिंदे गटाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. तर तिकडे शिवसेनेचे गटनेतेपदी आज अजय चौधरीच असतील हे स्पष्ट झालंय. विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांनी तसे आदेश दिलेत. अजय चौधरींची विधिमंडळाच्या डायरीमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे गटाला हा एक मोठा झटका मानला जातोय. 12 आमदारांच्या पात्रतेवर सुनावणी झाली. 12 आमदारांना नोटीस देऊन ऑनलाईन सुनावणी घेण्यात आली. दरम्यान यावेळी विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांनी जे आदेश दिले त्या आदेशानुसार अजय चौधरी हे आता शिवसेनेचे गटनेते असतील आणि आता या आधी जे गटनेते होते एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करण्यात आलेली होती. गटनेते पदावरून त्यांना काढून टाकण्यात आलेलं होतं. पण एकनाथ शिंदे सांगतायत की माझा गट हा 2/3 इतक्या संख्येचा आहे, त्यामुळे तो अधिकृत आहे आणि आता शिवसेनेनं जी ही नियुक्ती केली ती नियुक्ती हे सगळं बेकायदेशीर आहे. दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे 12 आमदार अपात्र ठरण्याची माहिती मिळते. 12 आमदारांवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे कारवाई करणार असल्याचं कळतंय. सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. विधिमंडळ कायद्याअंतर्गत झिरवळ कारवाई करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित नसल्यानं या 12 आमदारांवर कारवाईची विनंती सुनील प्रभू यांनी केली होती. मात्र हा आकडा आणखी वाढलाय. शिवसेनेकडून आणखी 5 जणांविरोधात पात्रतेसाठी नावं देण्यात आली आहेत. सदा सरवणकर, प्रकाश आबिडकर, संजय रायमुळकर, बालाजी केणीकर, रमेश बोरनारे या 5 जणांची नावं पुन्हा ऍड केलेली आहेत. 12 आणि 5 17 आमदारांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे. तर तिकडे 12 आमदारांवरच्या कारवाईबाबत शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. या संपूर्ण विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार अरविंद सावंत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. अरविंदजी, आता जी ताजी माहिती आहे त्यानुसार शिवसेनेचे आणखी 3 आमदार म्हणजे दिलीप मामा लांडे पकडून 3 आमदार जे आहेत ते गुवाहाटीच्या वाटेवर आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे? असं आहे की आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी परवाही आपण पाहिलं असेल, जेव्हा मातोश्री त्यांनी सोडली तेव्हाही त्यांनी कळकळीचं आवाहन केलं होतं की तुम्ही इथं या आणि माझ्यासमोर सगळा. आता दिलीप मामा लांडे काल सकाळी जेव्हा नितीन देशमुखांची आम्ही प्रेस करून त्याच्या अगोदर आमची जी बैठक झाली आमदारांची तेव्हा तिथं उपस्थित होते आणि म्हणून उद्धवजी साहेब म्हणाले की कोणाला बंदिस्त करायचं नाही, ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. काय कशासाठी? मनापासून जे इथे नाही, शरीराने येते आणि मनाने तिकडे तर जाऊ द्या. आणि म्हणून ज्यांना जायचं तरी जाऊ द्या, काय फरक नाही पडत. त्यांनी शिवसेनेने असे अनेक हल्ले सहन केलेले आहेत आणि त्यातून शिवसेना पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभी राहिलेली आहे. त्यांना म्हणावं लागेल ना असं. ते म्हणतील का आम्ही आता अपात्र होऊ म्हणून? कायदेशीर कारवाईने आता सध्या माननीय उपाध्यक्षांनी आमच्या गटनेत्याला मान्यता दिली. आमच्या प्रतोदात तो प्रतोद पूर्वीपासून आहे, त्यांना मान्यता मिळाली, कायदेशीर मान्यता मिळाली. आता त्यांनी दिलेल्या कारवाईला तुम्ही जर प्रतिसाद दिला नाही तर तुमच्यावर कारवाई होईल. तुमचं तिकडे ते कोणालाही नेमू देत, ते स्वतःला गटनेता म्हणून देत वगैरे काय, ते पक्ष कुठे, पक्षाची बैठक आहे. आणि म्हणून प्रश्न येतो की विधानसभेचे सदस्य म्हणजेच शिवसेना असा जो काही भ्रम निर्माण केला जातोय तो पहिला काढून टाका. सगळा खल केला जातोय. कायदेशीर कारवाई काय केली जाऊ शकते या संदर्भात?
कायदेशीर हा सगळा खल चालू असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय. राज्यातल्या सध्याच्या परिस्थिती पाहता राज्यपालांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्य सरकारकडून घाईघाईत GR काढले जात आहेत. हे GR काढण्यापासून सरकारला रोखा अशी विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली. आणि यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालेली असतानाच एक रंजक बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदेंच्या नावाचा जगभर गुगल सर्च केला जातोय. एकनाथ शिंदेंबद्दल जाणून घ्यायला पाकिस्तानसह सौदी अरेबिया, थायलंड, कॅनडा, नेपाळ, मलेशिया, बांगलादेश आणि जपानमधील नागरिक सर्वाधिक उत्सुक आहेत. पाकिस्तानमध्ये 50% लोकांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गुगल सर्च केलंय. म्हणजेच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची नावं एकनाथ शिंदेंच्या मागे पडली आहेत. तर सौदी अरेबियातल्या 56% लोकांनी एकनाथ शिंदेंबद्दल जाणून घेतलंय. जगभरातील 33 देशांमध्ये गेल्या 3 दिवसात 5 नेत्यांचा सर्वाधिक शोध घेण्यात आला. या 5 जागतिक नेत्यांमध्ये एकनाथ शिंदेंचं नाव आघाडीवर आहे. तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये जे ऐतिहासिक बंड केलं त्यानंतर एकनाथ शिंदे हे हेडलाईन बनलेले आहेत. केवळ महाराष्ट्रातल्या माध्यमांमध्ये नाही, देशातल्या माध्यमांमध्ये नाही, तर जगभरातल्या माध्यमांमध्ये त्यांच्या या बंडाची दखल घेतली जाते. सोशल मीडियावरती त्यांच्याबद्दल लोक जाणून घेत आहेत. 3 दिवसात 5 नेत्यांचा सर्वाधिक सर्च करण्यात आला. जागतिक दृष्ट्या 5 नेत्यांमध्ये एकनाथ शिंदेंचं नाव आहे आणि यात मलेशियामध्ये 61% लोकांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सर्च केलं. जपानमध्ये 59% लोकांनी त्यांची माहिती घेतली. सौदी अरेबियामध्ये 57% नागरिकांनी त्यांचं नाव सर्च केलं. कॅनडात 55%, नेपाळमध्ये 51% लोकांचा सर्च समोर आला. थायलंडमध्ये 54% लोकांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सर्च इंजिनच्या माध्यमातून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. ऐतिहासिक बंडाच्या नंतर शिवसेना मोठ्या संकटात सापडलेली आहे आणि या संकटामध्ये आता शिवसेनेला दररोज घरचा आहेर मिळतोय. आताची वेळ ही आव्हान देण्याची नाही तर संवाद साधण्याची आहे असं सांगत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय. आपल्याच माणसांना कसली आव्हानं देताय, त्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्या समस्या जाणून घ्या असं ते म्हणाले. शिवाय शिवसेनेकडे असलेल्या मंत्रिपदांबाबत सुरुवातीपासून आमदारांमध्ये खतखत होती हेही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे भास्कर जाधव यांनी बंडखोर आमदारांसोबत जरी ते आता गेले नसले तरी शिवसेनेमध्ये चुकतंय नेतृत्वाचं हे मात्र त्यांनी सांगितलेलं आहे. जे आव्हान दिलं जातं बंडखोरांना कारवाईचं ते सुद्धा चुकीचं असल्याचं भास्कर जाधव सांगत एक प्रकारे शिंदे गटाची पाठराखण करतायत. मी संजय राऊतांना नम्रपणे सांगतो की ही आव्हानं देण्याची ही वेळ नाही, ही जोडण्याचीच वेळ आहे. सतत आव्हानं कसली द्यायची, कोणाला द्यायची, आपल्याच माणसांना आव्हानं कधी द्यायची. आव्हानं द्यावीच लागतील पण योग्य वेळेला. आज वेळ सगळं तुटलंय असं समजून आव्हान देण्याची गरज नाही असं माझं स्पष्ट मत आहे. ही जोडण्याची वेळ आहे. आमदार नाराज काय हे शोधण्याची वेळ आहे. त्यांची नाराजी खरी खोटी आहे का ती समजून घेण्याची वेळ आहे. ती नाराजी दूर करण्याची वेळ आहे. आपण एकमेकाला आव्हान देण्यापेक्षा लोकशाहीचं जे तत्व आहे की संवाद वाढवा, आव्हानं नका जास्त देऊ, संवाद वाढवा. संवाद वाढला तर मतभेद दूर होतील, संवाद वाढला तर पुन्हा कुटुंब एकरूप होऊ शकतं असं मला वाटतं. शिवसेनेनं आपल्या कोट्यातले 3 अपक्षांना मंत्रिपद द्यायची गरज काय, कुठं आहेत ते, आता आहेत कुठं, कशाबद्दल त्यांना दिली. मी त्यावेळेला सांगितलं की सगळ्यात जास्त शिवसेनेमध्ये मी निवडून आलेलो होतो, मला अपेक्षा होती ही म्हणून मी बोलतोय अशातला भाग नाही. जे माझं असेल ते मी दुसऱ्याच्या खांद्यावरून नाही बोलणार किंवा दुसऱ्याच्या तोंडून बोलायला नाही लावणार. पण आजही आमदारांच्या मनामध्ये खतखत तीच आहे. एक तर महत्वाची खाती घेतली नाही की आपण फक्त आणि फक्त मुख्यमंत्रीपद घेतलं आणि खाते महत्वाची आपण सोडून दिली, पण हरकत नाही. पण जी काय वाट्याला मंत्रिपदं आली त्यातली 3 मंत्रिपदं अपक्षांना का दिली. यानंतर आपण थेट जातो. अजित पवार बोलतायत. में कल ही हमने जो बताया वही हमारी पार्टी की लाइन है. हमारे चीफ मिनिस्टर के पीछे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सब विधायकों ने उनको सपोर्ट देने का, और आज हम चीफ मिनिस्टर साहब को क्योंकि बीच में उनको कोरोना हुआ था इसीलिए हमने वहां मिलने के लिए गए नहीं थे, लेकिन आज 6:30 बजे
पवार साहब, प्रफुल्ल भाई, मैं और जयंत पाटिल उनको मिलने के लिए जा रहे हैं, बात करने के लिए। उनका क्या कहना है, उनका आगे की लाइन ऑफ एक्शन क्या होनी चाहिए। दादा, अभी लगातार शिंदे ग्रुप की तरफ से मीडिया से फोन पर जो बातचीत की है, उनका कहना है कि 40 शिवसेना के विधायक उनके पास है, साथ साथ में इंडिपेंडेंट भी 9-10 है, लगभग 50 के करीब। अब सवाल ये उठता है कि 2/3 बहुमत शिंदे ग्रुप के पास में है, तो ये सरकार तो अल्पमत में आ गई। अरे वो शिवसेना, आपने क्या बताया कि वो शिवसेना के विधायक लगभग 50 के करीब। अब सवाल ये उठता है कि 2/3 बहुमत शिंदे ग्रुप के पास में है, तो ये सरकार तो अल्पमत में आ गई। अरे वो शिवसेना के है ना, आपने भी क्या बताया कि वो शिवसेना के विधायक है, तो अभी चीफ मिनिस्टर भी शिवसेना के हैं और उनको सपोर्ट दिया है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने और कांग्रेस ने, तो पूरी मेजॉरिटी है ना। दादा, सवाल यहाँ ये उठता है कि उन 40 विधायक दादा, वो 40 विधायक लगातार ये कह रहे हैं। उसके बारे में उन्होंने क्या कहना चाहिए, क्या नहीं कहना चाहिए, वो उनका अधिकार है। उन्होंने पार्टी फ्लोर पे पार्टी के जो चीफ है उनको बताना चाहिए। लेकिन दादा, एक नैतिकता के सवाल पर सवाल ये उठता आहे की क्या जे पत्र म्हणजे बोलणं झालंय, त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे 40 आमदार जर आहेत तर आम्ही मेजॉरिटीमध्ये आहे आणि जे आमचं गटनेते पद रद्द करा असं म्हणतायत ते स्वतः त्यांच्याकडे आमदार नाहीये, तर मग याच्यात तांत्रिकदृष्ट्या मी त्याच्याबद्दल तुम्हाला आत्ताच सांगितलं की विधिमंडळाचा जो एरिया आहे, विधान परिषदेच्या बद्दलचा काही इश्यू निर्माण झाला तर त्याबद्दल विधान परिषदेचे विद्यमान सभापती रामराजे नाईक निंबाळकर साहेब निर्णय घेऊ शकतात आणि विधानसभेमध्ये काही निर्णय झाला तर विधानसभा अध्यक्षाची जागा रिक्त असल्यामुळे प्रभारी अध्यक्ष हे उपाध्यक्ष आहेत, ते त्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात। आता त्यांच्या पुढं काही पेपर्स आल्यानंतर ते त्यांच्या सगळ्या ऑफिसची चर्चा करू शकतात, ॲडव्होकेट जनरलला सल्ला मागू शकतात, तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेऊ शकतात, कारण ते सगळं त्यांना उत्तर देत असताना त्या पद्धतीनंच दिलं गेलं पाहिजे। कायद्याच्या नियमाच्या सगळ्या चौकटीमध्ये ते असलं पाहिजे की नहीं। दादा, एक सवाल यहाँ पर ये उठता है कि लगातार जो शिंदे ग्रुप के विधायक हैं वो ये आरोप कर रहे हैं कि एनसीपी सरकार खतरे में है, इसलिए राज्यपाल को हस्तक्षेप करना चाहिए कि गलत फैसले ना लिए जाए। आज गवर्नमेंट मेजॉरिटी में है, इसीलिए गवर्नमेंट को पूरा फैसला लेने का अधिकार डेमोक्रेसी में है और गवर्नमेंट ले रहे हैं। उन्होंने उदाहरण दिया है कि जिसने पुलिस भर्तियों में पुलिस के ट्रांसफर में भ्रष्टाचार के आरोप लगे थे, फटाफट जो ट्रांसफर और फैसले हो रहे हैं उसमें कहेंगे भ्रष्टाचार की गुंजाइश है, इसलिए राज्यपाल नजर रखेंगे। नहीं, उसके बारे में ये जो आप अगर गवर्नमेंट में होते और मेजॉरिटी में होते तो आपको अधिकार ही है, मिनिस्टर को अधिकार है ना, उस मिनिस्टर को जिस डिपार्टमेंट का काम हो रहा है उस डिपार्टमेंट के मिनिस्टर को अधिकार है, फाइनल अधिकार तो चीफ मिनिस्टर का रहता है। दादा, एक सवाल शिंदे और उनके ग्रुप में ये कैसे इतने सारे जीआर पास होते जा रहे हैं? कौन सारे मिनिस्टर्स हुए हैं? अजित पवार यहाँ है, उद्धव ठाकरे जी यहाँ है, जयंत पाटिल यहाँ है, दिलीप वळसे पाटिल यहाँ है, राजेश टोपे यहाँ है, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड़, सब हम यहाँ हैं। दादा, एक सवाल सिर्फ बताइए, लगातार शिंदे ग्रुप के विधायक आरोप लगा रहे हैं कि कांग्रेस एनसीपी उन्हें सहयोग नहीं करती थी और कहीं ना कहीं उनके विधायकों को, मंत्रियों को मदद नहीं मिलती। ऐसा क्या चल रहा था कि आप लोगों को ये देखो, ऐसा आपको एक मालूमात होनी चाहिए। आप समझो अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट के मिनिस्टर हो, ये होम डिपार्टमेंट के मिनिस्टर है, वो आरडीडी मिनिस्टर है, तो वो मिनिस्टर को पूरा अधिकार उनके पास रहता है, दूसरे किसी को नहीं जाता। एक दफ़ा फाइनेंस मिनिस्टर ने बजट पेश करने के बाद और दोनों फ्लोर पे यानी विधान परिषद और विधानसभा में वो जब मंजूर हो जाता है मेजॉरिटी विधायकों के तरफ से, तो उसके बारे में उसका पूरा अधिकार अलग अलग ट्राइबल का ट्राइबल डिपार्टमेंट के मिनिस्टर को जाता है, पीडब्ल्यूडी का उनके मिनिस्टर को जाता है, इरिगेशन का उनके मिनिस्टर को जाता है। ऐसा होता है, ये आपको भी पता होना चाहिए। तो आप लोगों से नाराजगी क्यों है? अभी उनके मन में क्या है, उन्होंने एज अ चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे जी को बताना चाहिए कि ऐसा ऐसा प्रॉब्लम है। इसी से जुड़ा हुआ सवाल है, आपने 2019 में कहा था, नवंबर 2019 में कि 3 पार्टियों की सरकार चलाने में बेहतर है 2 पार्टियों की सरकार चलाई जाए, 3 पार्टियों की सरकार चला पाना जो है मुश्किल है। तो क्या ये जो कुछ भी हो रहा है ये उसी का नतीजा? आपको एक पता है,
जब अपने एनडीए की सरकार देश में थी तो 25 पार्टियों को लेके वाजपेयी साहब ने सरकार चलाई ना। उसके बाद डॉक्टर यूपीए की सरकार आई, 10 साल मनमोहन सिंह जी ने चलाई। तब कितने पार्टियां थी उसमें? बहुत पार्टियां थी। ऐसा तो चलता है। नहीं, मैं आप ही की बात कर रहा था। आपने बयान दिया था ऐसा 2019 नवंबर में। क्या? तीन पार्टियों के मुकाबले 2 पार्टी की सरकार ज्यादा स्थायी होती है, आपने कहा। मैंने दिया था। जी। कब? शपथ लेने के बाद से। वो जो ये देखो, शपथ लेने के बाद, जब पहली शपथ ली थी ना, उसके बाद मैंने कब मीडिया के सामने आया ही नहीं। शिंदे म्हणताय त्यांच्या मागे महाशक्ती त्यांच्याशी संपर्कात आहे. कोण ही महाशक्ती असू शकते जी नॅशनल पार्टी आहे असं तुम्हाला वाटतं? मला काही वाटत नाही. कालच आमचे नेते आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं, मी महाराष्ट्रापुरतं बघतो, सगळ्या मीडियाला माहिती आहे, सगळ्या प्रेसला माहिती आहे की अजित पवार महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये काही असेल आणि त्याला वाटलं की याच्याबद्दल आपण बोलावं, माहिती असेल पूर्ण, तर मी बोलतो. बाकीच्या आउट ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर बोलण्याचा मला अधिकार नाही. त्याच्याबद्दल आमच्या पक्षाच्या तर्फे प्रफुल्लभाई असतील, सुप्रिया सुळे असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, ये सगळे लोग बोलत असतात. एकनाथ शिंदे ग्रुप ने डेप्यूटी स्पीकर पर नो कॉन्फिडेंस जताया मीडिया से बात करते हुए, उसके बारे में क्या है? उसके बारे में आप किसी के भी ऊपर नो कॉन्फिडेंस जता सकते हैं, लेकिन वो मंजूर होना चाहिए ना. ऐसे तो मैं 32 साल हो गए विधायक हूँ. बहुत दफ़ा स्पीकर के बारे में, डिप्टी स्पीकर के बारे में, सभापति के बारे में, उपसभापति के बारे में ऐसा प्रस्ताव आता है और बाद में विड्रॉ भी हो जाता है, कभी कभी मंजूर हो जाता है. मंजूर होने के 2.5 वर्ष सगळ्यांना बरोबर घेऊन हे सरकार त्या ठिकाणी चालवलं. त्याच्यामुळे देशाच्या पातळीवर ज्यावेळेस वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लिस्ट फायनल पेश केली जायची, त्याच्यात बऱ्याचदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा 4था, 5वा, 3रा अशा प्रकारचा नंबर असायचा. ते नंबर आम्ही देत नव्हतो. देश पातळीवर कुठली जी एजन्सी असेल ते चर्चा करायचे. याचा अर्थ काम चांगलं चाललेलं होतं. कोरोनासारखं एवढं मोठं संकट होतं, जागतिक पातळीवरचं होतं, त्याच्यातनं पण महाराष्ट्राला बाहेर काढण्याच्या करता जे काही कार्यक्रम घेतले गेले ते अतिशय व्यवस्थितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली राबवले गेले. जे समस्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आल्या त्या सगळ्या समस्यांना योग्य पद्धतीनं उत्तर देण्याचं काम, ते हाताळण्याचं काम, त्याच्यातनं महाराष्ट्राला पुढं नेण्याचं काम त्यांनी त्यांच्या परीनं केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी पूर्णपणे सपोर्ट करून त्यांना त्या कामामध्ये सहकार्य केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सांभाळायच्या नादामध्ये मुख्यमंत्री स्वतःच्या आमदारांकडे दुर्लक्ष करून बसले असं तुम्हाला वाटतंय? अजिबात वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी वर्ष सोडलंय, सीएम आहात म्हणून आता राज्य कोण बघते? मुख्यमंत्री वर्षावर की नाही? एक मिनिट, तुम्हाला एक माहिती आहे, 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री किती वर्षावरून त्यांनी कामकाज पाहिलं आणि किती वर्ष मातोश्रीवरून पाहिलं? सुरुवातीचं तर 1 वर्ष जवळपास मातोश्रीवरून पाहिलं. कामकाज चालू होतं ना, सरकार चालू होतं ना, बातम्या तुम्ही देत होता ना, ब्रेकिंग न्यूज दाखवत होता ना. एकाने एक मिनिट, आपल्याला नेहमी मी सांगत असतो, पवार साहेब आमचं दैवत आहे, आमचे सर्वोच्च नेते. साहेबांनी एखादं स्टेटमेंट केल्यानंतर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं ही माझी लायकी नाही. मी त्याबद्दल बोलणार. क्या आपको लगता है कि बीजेपी है पूरे शिवसेना में जो फूट पड़ी हुई है उसके पीछे भारतीय जनता पार्टी? उसके बारे में मैंने मेरा बयान कल दिया है. उसके बाद हमारे नेता पवार साहब ने भी बयान दिया है. महाराष्ट्र में जितनी जानकारी है उसके बारे में मैंने कल तक तो मुझे जो देखने को मिला वो मैंने बताया. दादा, एक सवाल यहाँ पर हिंदी में कि अगर आप लोगों के पार्टी में भी क्या ये बात चर्चा होती है कि अगर शिवसेना में 40 से ज़्यादा विधायक इस बात को लेकर नाराज हैं कि एनसीपी के मंत्री या एनसीपी कांग्रेस के विधायकों की वजह से उन्हें तकलीफ है और अब वो लोग उद्धव ठाकरे का भी साथ छोड़ रहे हैं, उनकी पार्टी टूट रही है, तो क्या नैतिकता के आधार पर आप लोगों को खुद पीछे हट जाना चाहिए ताकि उद्धव ठाकरे की पार्टी बनी रहे?
और अरे हमने कल ही बताया ना बाबा, पवार साहब ने बताया, मैंने बताया, हमारे प्रांताध्यक्ष ने बताया, राजेश टोपे जी ने बताया। हमारे पार्टी का सपोर्ट एज ए चीफ मिनिस्टर के नाते उद्धव जी के पीछे है, उनके साथ है हम सब। खूप साऱ्या प्रश्न